कोरोनाच्या दुष्टचक्रातून अजूनही जगाची सुटका झालेली नाही। त्याउलट नवनव्या व्हेरिएंट्सच्या माध्यमातून कोरोनाचा विळखा आता आणखीन घट्ट होत असल्याचं चित्र आहे। हाच विळखा सोडवण्यासाठी आणि कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे। पण अजूनही लोकांकडून लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये। सरकारकडून प्रशासनाकडून वारंवार आवाहन करून सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये अजून 50% लसीकरणही पूर्ण झालेलं नाही। त्यामुळेच महाराष्ट्र आणि देशातलं लसीकरण वाढवण्यासाठी न्यूज 18 लोकमतनं लसवंत व्हा, सुरक्षित रहा ही मोहीम हाती घेतली आहे। जगभरात ओमायक्रॉनची दहशत निर्माण होत असताना महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधला लसीकरणाचा वेग मात्र मंदावलेला आहे। लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी वाशिम जिल्ह्यात आरोग्य विभागाने विविध उपाययोजना केल्या। काही ठिकाणी याचा परिणाम जाणवला, मात्र काही ठिकाणी तो बिलकुल जाणवला नाही। नेमकं असं का घडतंय, काय आहेत यामागची नेमकी कारणं, या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट पाहूया। वाशिममध्ये कोरोनाचा अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर देण्यात येतोय। 16 जानेवारीपासून ही मोहीम सुरू आहे। मात्र लसीकरणाबाबत असलेले गैरसमज आणि लोकांमध्ये असलेली भीती यामुळे लसीकरण मोहिमेवर परिणाम होत होता। या लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी प्रशासनाकडून प्रवासासाठी लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक करणं, रेशनिंग बंद करणं, दंड आकारणं इतकंच नव्हे तर बक्षीस देणं यासारख्या उपाययोजना आखण्यात आल्या। मानोरा आणि मालेगाव तालुका कंपॅरेटिव्हली आपल्या जिल्ह्यामध्ये लसीकरणाची टक्केवारी कमी आहे, ते मागे पडलेले आहेत। त्याची टक्केवारी कशी वाढवता येईल याच्यासाठी पण प्रयत्न सुरू आहेत, तसे नियोजन पण आपण केलेलं आहे। मी सरतेशेवटी सर्व वाशिम जिल्हावासियांना विनंती करतो की त्यांनी ज्या लोकांनी लसीकरण अजून बाकी आहे, ज्यांचं लसीकरण बाकी आहे, अशा सर्व लोकांनी लसीकरण करून घ्यावं। वाशिम जिल्ह्यातील लसीकरणाच्या परिस्थितीवर नजर टाकूया। वाशिम जिल्ह्यात 13,50,000 नागरिकांचं लसीकरण केलं जाणार आहे, ज्यातील 7,75,501 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 5,30,101 इतकी आहे। एकूणच आतापर्यंत केवळ 53.97% नागरिकांचं लसीकरण झाल्याचं चित्र आहे। एकीकडे प्रशासन लसीकरणासाठी प्रयत्न करतंय, तर दुसरीकडे काही लोक लस घेण्यास टाळाटाळ करतायत। लस घेतल्यानं एखादा आजार होईल का अशी भीती त्यांना वाटते। मला भीती होती लसीची, कारण की माझं छोटं बाळ होतं। मला असं वाटत होतं की त्याला काही साईड इफेक्ट होईल किंवा मला काही साईड इफेक्ट होतील, इंजेक्शननी त्या लसीमुळे ताप येईल असं मला भीती होती। त्याच्यामुळे मी लस नव्हती घेतली। आता घरोघरी हा उपक्रम चालू झालाय, त्याच्यामुळे ही लस घेतली मी। कोरोना कमी झाला असला तरी धोका कायम आहे, त्यामुळे तमाम वाशिमकरांनी पुढाकार घेऊन लसीकरण मोहिमेला प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे। किशोर गोमाशेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, वाशिम। वाशिममधली लसीकरणाबाबतची नेमकी सध्याची स्थिती काय आहे जाणून घेण्यासाठी थेट जाऊया। आपले वाशिमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे सध्या आपल्या सोबत आहेत। किशोर, वाशिममध्ये लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं समोर येताना दिसतंय। लसीकरणाला नागरिकांचा तितका प्रतिसाद का मिळत नाहीये, काय नेमकी त्यामागची कारण आहेत? किशोर, सविस्तर त्याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, काय आहे, मधल्या काळामध्ये जो कोरोनाची संख्या कमी झाली होती रुग्णांची, त्यामुळे नागरिक बिनधास्त झाले आणि त्यांना असं वाटते की आता कोरोना निघून गेला। आणि असंख्य जे नागरिक आहे यांना अशी भीती होती की जर लस घेतली तर आपल्याला कुठला तरी आजार होईल। मात्र हे जे काही गैरसमज आहे हे खूप प्रशासनाने विविध मोहिमा राबवल्या आणि अनेक जे NGO आहे यांनी पण सांगितलंय। मात्र अनेक जे दुसरा डोस घेणाऱ्यांची जी संख्या आहे ती केवळ आता जवळपास 55%पर्यंतच गेली आहे। अजूनही जवळपास 45% नागरिक जे आहेत ते मागे आहे आणि जो पहिला डोस आहे त्याचे प्रमाण आता 80% जात आहे। मात्र एकूण जर लसीकरण पूर्ण व्हायचं असेल तर नागरिकांच्या मनात जी भीती आहे ती दूर होणं गरजेचं आहे। असंख्य नागरिक ऐकतच नाहीत अद्यापही। जरी आता सध्या ओमायक्रॉनचं जे संकट वाढलंय त्यामुळे कुठेतरी प्रशासनानं सक्त म्हणजे कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे। घरोघरी जाऊन लसीकरण असो किंवा विविध कॅम्प असो हे घेणं सुरू केलंय। त्यामुळे कुठेतरी आता या मागील 15 दिवसांमध्ये थोडा आकडा वाढताना दिसत आहे। तरी अजून जी नागरिकांमध्ये उदासीनता आहे
ही निघणं गरजेचं आहे. तेव्हाच कुठंतरी आपण जर लसीकरण वाढलं तर या ओमायक्रॉनला आपण कुठंतरी आळा घालू किंवा कमी होईल. थोडंसं जो काही दुष्परिणाम होईल या कोरोनाचा तो कमी होईल. किशोर, आरोग्य यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणा लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या दृष्टीनं सगळ्या उपाययोजना करतायत. अनेक जनजागृतीच्या मोहिमा देखील राबवल्या जात आहेत. मात्र नागरिकांनी जोपर्यंत स्वतःहून लसीकरण केंद्रावर येऊन लस घेतली नाही तर हा वेग वाढणार कसा, हा देखील प्रश्न आहे. किशोर, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अजिंक्य, काय आहे, प्रशासन तर आता प्रशासनानं विविध सक्त्या केल्या. जे काही वाहनं आहे त्यामध्ये कंपल्सरी जे आहे ते प्रमाणपत्र कंपल्सरी केले दोन्ही डोसचं, तेव्हाच प्रवास करता येईल. तसेच जे रेशनचे दुकान आहे त्यामध्ये जर धान्य घ्यायचं असेल तर तिथेही प्रमाणपत्र कंपल्सरी केलं. असं जरी असलं तरी नागरिक कुठली तरी पळवाट काढतात. कारण रेशन घेताना घरामधील कुठल्याही एका व्यक्तीचं प्रमाणपत्र घेऊन ते व्यक्ती रेशन घेण्यासाठी जात आहेत. त्यामुळे कुठंतरी ही पळवाट निघताना दिसत आहे. कारण एका घरामध्ये कितीतरी एकापेक्षा जास्त अधिक व्यक्ती पात्र आहेत लसीकरणासाठी. मात्र काही समाजातील असा एक वर्ग आहे जो याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेनं आणि प्रशासनानंही प्रत्येक घरी जाऊन ही सक्ती करणं गरजेचं आहे की तुम्हाला लसीकरण करावं लागेल. जरी आपल्याला कोर्टाने सांगितलं असेल किंवा शासनही वरून सक्ती करत नाही, मात्र जर कोरोनाला अटकाव करायचा असेल आणि या धोक्यापासून वाचायचं असेल तर लसीकरण सर्वांनी करणं गरजेचं आहे. कारण वाशिम जिल्ह्यामध्ये जे पात्र नागरिकांची संख्या आहे ती जवळपास 9,82,300 आहे. मात्र असं जरी असलं आणि हा छोटा जिल्हा आहे, प्रशासनाकडून सर्व प्रयत्न होताना दिसत आहे. अनेक NGO पण करतायत. मात्र नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेणं गरजेचं आहे. कारण प्रशासनाकडून किंवा आरोग्य यंत्रणेकडून घरोघरी तर जाऊन करण्यात येतच आहे लसीकरण. ठिकठिकाणी कॅम्पही लावण्यात येत आहे. तसेच त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. वाहन चालक जर असतील किंवा वाहनातील जे प्रवासी आहेत त्यांच्या वाहनात जाऊन देखील तपासणी करण्यात येत आहे. अनेकांना आतापर्यंत लाखो रुपयाचा दंडही केला. आता असं जरी असलं तरी नागरिक आणखी पुढे येताना दिसत नाही. बिलकुल किशोर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून वाशिमकरांना आपण आवाहन करूया की जास्तीत जास्त संख्येनं आपण लसीकरण केंद्रावर जावं, लस घ्यावी. अजूनही ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांनी लसीकरण केंद्रावर जावं आणि लस घ्यावी. स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करावं. एका ब्रेकसाठी आपण थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.